वसमत तालुक्यामध्ये सध्या हळदी पीक काढण्यासाठी मजूर मिळत नसल्यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले। त्याप्रमाणे हळदीचं उत्पन्नही जेवढा खर्च केला तितकं उत्पन्न निघणं मुश्किल वाटते। यावेळी म्हातारगाव येथील शेतकरी जनार्दन रामराव जाधव यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडताना काय म्हणाले पाहूयात। घेत असताना काय म्हणजे नाव जनार्दन रामराव जाधव, म्हातारगाव। इथं हळदी काढायला जवळजवळ 15 दिवस झालं। इथं मजूरदार भेटून झालेत, ते बळजबरी मजूरदार धरून आणल्यासारखे आणले तर आणि काढून घ्यावं। त्याच्यामध्ये याच्यात काय माल सुद्धा निघत नाही। माल निघायला गेला तर फार इतकं छोटा बुरशीचा माल निघत आहे, सड लागलेला माल निघत राहील। जे हळदीचा बंडा असतंय त्या बंड्यामध्ये खोल असं गिरमिटनं फिरल्यासारखं ना खोल भोगदाड पाडलेले आहेत, ते मालच निघत नाही। याच्यामध्ये ही 2 एकर हळद जे काय याच्यात कमीत कमी 50 ते 60 क्विंटल हळद व्हायला पाहिजे, पण इथं 30 क्विंटल होणं मुश्किल आहे लगी। एकंदरीत तुमचा लावलेला खर्चही निघणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? कुठून निघणार आहे याच्यामध्ये खर्च? निघतच नाही खर्च। याला 1-1.5 लाख रुपये खर्च झालेला आहे याला। तुम्ही हळद लागवड करत असताना नाही काही माहिती घेतली नाही आम्ही, त्यांनी सांगितलं नाही का? नाही काही सांगितलं नाही। आता सध्या काय म्हणजे अपेक्षा आहे तुम्हाला? किती भाव मिळायला पाहिजे, किती उत्पन्न निघायला पाहिजे? उत्पादन निघायला पाहिजे पण उत्पादन निघत नाही झालंय ना। किती टाकलं होतं? हे 20 क्विंटल बेन होतं हळदीचं, याच्यामध्ये 10 बॅग तर याच्या खताचं टाकलेलं आहे सुरुवातीला। आणि खत सोडणं, फवारणी हे चालूच होतं त्याला। बरं, एकंदरीत प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? याच्यापासून आम्हाला काहीतरी भेटायला पाहिजे।